नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. शुद्धोधन हे गौतम बुद्धांचे वडील शाक्य गणातले होते. कपिलवस्तू ही त्यांची राजधानी होती. शाक्य वंश हा कोसल देशातील राप्ती नदीच्या उत्तर भागापासून नेपाळ देशातील हिमालय पर्वताच्या पायथ्यापर्यंत पसरलेला होता. शाक्य प्रांताच्या पूर्वेस रोहिणी नामक नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडे शाक्यांचा ताबा नव्हता. शाक्य वंशातील मोठे सरदार शेती स्वतः नांगरीत पेरीत असत. शुद्धोधन राजा स्वतःच्या शेतीमध्ये भात हे पिकवत असत. शुद्धोधन राजाचे राज्य हे खूप छोटे होते, पण शुद्धोधन राजा कोणाचाही मांडलिक नव्हता. पुढे कोसल देशाच्या राजाने शुद्धोधनाच्या राज्यावर आक्रमण करून त्याचं राज्य बुडवण्याचा प्रयत्न केला. रोहिणी नदीच्या पलीकडे कोलियन गणाच्या राजांच्या वसाहती होत्या. त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलियन गण आणि शाक्य गणामध्ये छोटे मोठे वादविवाद होत होते, पण ते ताबडतोब मिटत असत. कोलियनांच्या राजाने शाक्य गणातील शुद्धोधन राजाला स्वतःच्या 2 मुली दिल्या, एक महामाया, दुसरी महाप्रजापती. शुद्धोधन राजाला दोन्ही राण्यांकडून अनेक वर्षे पुत्रप्राप्ती होत नव्हती. 45व्या वर्षी महामाया गर्भवती राहिल्या. प्रसूतीसाठी महाराणी महामाया या मोठ्या परिवारानेशी माहेरी जात असताना लुंबिनी नावक अति रमणीय राईमध्ये त्या गावामध्ये त्यांचा शाल वृक्षाखाली त्यांची प्रसूती झाली आणि सिद्धार्थ जन्माला आले. ही वार्ता शुद्धोधन राजाला कळाल्यानंतर शुद्धोधन राजा अति घाईमध्ये लुंबिनी या ठिकाणी गेले आणि बघितलं तर आपल्याला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी सिद्धार्थ ठेवलं. तेच सिद्धार्थ शुद्धोधन गौतम बुद्ध. हाच सिद्धार्थ अखंड विश्वाचा चरित्राचा नायक बनला. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाल्यानंतर महामाया 7 दिवसातच मरण पावल्या. महामाया मृत्यू पावल्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संगोपन त्यांची मावशी महाप्रजापती यांनी केला. संदर्भ गौतम बुद्ध चरित्र, कृष्णराव अर्जुन केळुस्कर.